दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्यानं चर्चेत आहेत। दादांच्या अपघाताबाबत त्यांनी वारंवार शंका उपस्थित केलेल्या असून त्यासाठी त्यांनी अनेक पत्रकार परिषदा देखील घेतल्या। काल त्यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये मुलाखत दिली आहे। मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलंय। त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना देखील टार्गेट केलंय। शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं होतं, असा मोठा दावा रोहित पवारांनी यावेळी केलाय। सोबतच अजित पवारांबाबत दोन बड्या नेत्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली होती, ती ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। या सगळ्याच मुद्द्यांसह त्यांनी बारामती मतदारसंघासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवरती देखील भाष्य केलेलं आहे। बघूयात। दादांबरोबर आम्ही जेव्हा होतो तेव्हा दादांचं आणि या लोकांचं खूप चांगलं नाही हे आम्हाला माहीत होतं। सुनील तटकरेंचं नक्कीच चांगलं होतं, मी प्रफुल्ल पटेलांचं तिथं म्हणतोय, पण तिथं पवार साहेब होते आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी चालत असल्यामुळे दादा खूप काय त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते, नाही तर बोलत नव्हते। पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते, खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने। आणि ती गोष्ट मी थोडासा भावनिक असल्यामुळे ती कुठेतरी माझ्या डोक्यात तिथं बसलेली आहे आणि मी कुठं त्यांना सांगितलं नाही सही करा, सही केलेली मी फक्त लोकांना दाखवलं। दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे। त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनेत्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार त्यांनी सुनेत्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते। आणि मग जी व्यक्ती पवार साहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवार साहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार। जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनेत्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे। तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे। तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर। दरम्यान रोहित पवारांनी त्यांच्याकडे असलेली ऑडिओ क्लिप द्यावी, त्याची तपासणी करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी सांगितलंय। ही ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी, त्याचं आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू। आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज 2,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते चॅट जीपीटीचं घेतलं की तुमचा माझा आवाज सुद्धा ॲज इट इज काढता येतो। त्यामुळे असल्या आजच्या काळात तरी किमान कुठल्या तरी ऑडिओ क्लिपवर आधारित आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी त्याच्यावर एवढा प्रश्न विचारावा आणि तो राष्ट्रीय मुद्दा करावा, राज्य मुद्दा करावा असं मला वाटत नाही। रोहित पवारांना बालिश मुद्दे उपस्थित करायची सवय लागलेली आहे। दरम्यान भाजपसोबत कधीही जाणार नसल्याचं रोहित पवारांनी ठणकावून सांगितलंय। यावरती राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी पलटवार देखील केलाय। बघूयात। पण उलटही होऊ शकतं। कसं म्हणजे महाविकास आघाडीतच तुमचाही पक्ष राहील असं कशावरून? पक्षाचं मला सांगता येणार नाही। पक्ष हा वरच्या लेवलला हँडल केला जातो, निर्णय हे अनुभवी नेते घेतले जातात। मी तसा अनुभवामध्ये फार लहान आहे, विचारामध्ये नक्कीच काही प्रमाणात पक्का झालेलो आहे। त्यामुळे तो निर्णय जेव्हा त्या ठिकाणी घेतला जाईल, जो कदाचित घेतला जाणार नाही, त्यावेळेस मग माझा वेगळा निर्णय तिथं असू शकतो। म्हणजे तुम्ही भाजपाबरोबर तुम्ही कधी जाणार नाही जाणार। रोहित पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन त्यांना निवडणूक लढवणार होते। रोहित पवारांनी त्यांनी त्यावेळेला परिवारामध्ये पवार साहेबांना धमकी दिली होती की जर मला तिकीट दिलं नाही तर मी आणि माझा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू आणि तिकडून निवडणूक लढवू, अशा पद्धतीची धमकी रोहित पवारांनी दिली होती। आणि तेव्हापासून रोहित पवारांचा सातत्यानं अशा पद्धतीनं मानसिक छळ करणं, ब्लॅकमेलिंग करणं हा उद्योग चालूच आहे। दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा सर्व खर्च आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे असणार आहे। यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना लक्ष केलंय। मात्र रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे आहे अशी चर्चा देखील यावरून सुरू झाली आहे। पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही, एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो।
त्याच्याचबरोबर मी काही शहाणपण इथं सांगणार नाही, कारण तो पक्ष वेगळा आहे. कदाचित त्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही आणि माझ्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही. पण ती यादी बघितल्यानंतर मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षामध्ये असे अनेक अनुभवी लोक आहेत, ते अजूनसुद्धा सुनेत्रा काकींबरोबर आहेत. त्यांना सुद्धा त्या पदावर जर जागा दिली असती, दादांसाठी जे लढत आहेत त्यांना जर जागा दिली असती, तर एक चांगला संदेश दिला गेला असता. पण त्याच्यामध्ये ठराविकच लोक ही नवीन घेण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या जाऊन जर त्याच्यामध्ये काय बदल करता आला तो त्या पक्षाचा विषय असला तरी त्यांनी त्या बाबतीत विचार करावा. सांगलीच्या जतमध्ये पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते. या सोहळ्यामधील भाषणावेळी तिन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. तर सदाभाऊ खोत यांनी यावेळी पडळकरांचा उल्लेख आजच्या युगातील मल्हारराव होळकर असा केलाय आणि त्यावरती राजकीय प्रतिक्रिया उमटण्याचीही शक्यता आहे. या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल? आणि कुणाला कुठं दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचंय आणि कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं. पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊ सारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं. तो सहकारी आज देवाभाऊच्या रूपानं आम्हाला मिळाला. मी तर म्हणतो आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. आता मी असं म्हणलो काही घडी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमच्या दोघांना आम्हाला माहीत आहे की आम्ही कुठं बटन दाबायचं ते बरोबर दाबतो. पण मी तुम्हाला सांगतो, ही दोन माणसं सत्याच्या बाजूने लढणारे आहेत आणि देवाभाऊसाठी बाजी प्रभू व्हायला लागलं तर बाजी प्रभू होणार ही माणसं आहेत, तुम्हाला मी सांगतो. सदाभाऊ उपस्थित आहेत. सदाभाऊला मी काय त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही. जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय. तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही. कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत, ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.